तर मित्रांनो, आत्ता शिमगोत्सव चालू झाला आणि शिमगोत्सव चालू होऊन जवळजवळ संपतही आला. पण शिमग्यानंतर त्या ठिकाणी जी सोंगं काढतात, म्हणजे एक पारंपरिक पद्धत आहे कोकणात. तळ कोकणातपासून जर आपण बघायला गेलो तर त्या ठिकाणी राधा कृष्ण वगैरे सुंदर असं कलर दशावतारी रंगरंगोटी केली जाते आणि नंतर मग प्रत्येक पार्ट असतो, एक हनुमान असतो आणि विचित्र अशी सोंग घेतली जाते, म्हणजे राक्षसाचं वगैरे अशी सोंग घेतली जाते. आणि सोंग घेऊन झाल्यानंतर प्रत्येक घरोघरी शोभय शोभय म्हणतात, शोभय म्हणतात त्याला. तर ती घरोघरी जाऊन एक मागण्याची पद्धत असते. ह्याला असं वेगळं वळण नाही आहे, पण एक प्रथा आहे ती. तर ती प्रथा पूर्व पारंपरिक पद्धतीने चालत आलेली आहे आणि त्यालाही आत्ताची लोक म्हणा किंवा काही बरीच म्हणजे ह्या शिमगोत्सवामध्ये ही शोभय मागायला जातात. आणि ती ती त्या प्रथेनुसार ही शोभय मागत असताना काही डान्स केले जातात, काही नृत्य संगीत नाट्यसंगीत गायलं जातं आणि त्या नाट्यसंगीतामध्ये जो डान्स केला जातो, जो वेगवेगळ्या पद्धतीने डान्स केला जातो, तो डान्स कसा केला जातो आणि ह्या शिमगोत्सवामध्ये खेळ कसे काढतात, सोंग कशी काढली जातात, तर ती आपण एक छोटीशी एक व्हिडिओ बघणार आहोत. जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र जरूर करा. चला व्हिडिओला सुरुवात करू.
तर मित्रांनो कशी वाटली शोभाई तुमका ही तुम्ही कमेंट करून नक्की कळवा. आणि त्या कमेंटमध्ये एक सांगा की ही शिमगोत्सवात पारंपरिक पद्धतीमध्ये राक्षस, त्याचे मोठे मोठे डोळे, हनुमान आणि जी सिंहाची भूमिका जी त्याने केलेली खरोखर अप्रतिम. मला तर खूप आवडली. तुम्हाला कशी वाटली ही तुम्ही कमेंट करून कळवणारच. त्याबरोबर शेअर करा, लाईक करा आणि आपण आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र जरूर करा. भेटू अशा पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या, सुखी राहा.